या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर दी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती सोलापूरच्या वतीने जिल्ह्यात रविवारी त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात येणार आहे। येत्या 25 फेब्रुवारी रोजी जगदीश मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता हे अधिवेशन सुरू होईल, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। सोलापूर जिल्हा परिषद मधील पात्र शिक्षकांना निवड श्रेणी लागू करावी व आंतर जिल्हा बदली न हजर झालेल्या शिक्षकांना अतिरिक्त वेतन वाढ द्यावी, रिक्त जागा भराव्यात, दरमहा 1 तारखेस वेतन देण्यात यावे यासह 14 प्रमुख मागण्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। तर या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप ढाकणे उपस्थित राहतील, तर अध्यक्षस्थानी अंकुश काळे व उद्घाटक शिवाजीराव साखरे हे असतील। जिल्ह्यातील 11 तालुक्यातील आदर्श शाळांचाही सन्मान करण्यात येणार आहे। तर आज पत्रकार परिषदेत अशी माहिती देण्यात आली असून यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार राऊत, सूर्यकांत वनमाने, विजय माळवे, रमेश घंटेनवरू, संचू चाफा कारंडे, तायप्पा गोरड आदी या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या मुख्य मागण्या आहेत अशा आहेत की आमचं जे मानधन आहे ते म्हणजे अदर स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे। जसं सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये दिल्ली, यूपी, बिहार तिथे 1,20,000 इतकं मानधन देण्यात येते, स्टायपेंड देण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 75 ते 80,000 असं स्टायपेंड देण्यात येते। तर आमची एक मुख्य मागणी आहे की जे आमचं स्टायपेंड आहे ते कमीत कमी 1 लाख रुपयाने हे केलं पाहिजे। आमची दुसरी मागणी आहे की जे स्टायपेंड देण्यात येते ते दर महिन्याच्या म्हणजे रेग्युलरली झालं पाहिजे। बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते 2 ते 3 महिन्याने डिले होते आणि हे दर महिन्याला असंच चालतं। आणि तिसरी मुख्य मागणी अशी आहे की जे हॉस्टेल आहेत, आता जसं सोलापूरमध्ये 230 रेसिडेंट डॉक्टर्स वर्किंग आहेत, पण त्यांच्यासाठी फक्त 60 रूम अवेलेबल आहेत। तर त्यामुळे प्रत्येक रूममध्ये ओव्हर क्राउडिंग आहे, प्रत्येक रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट राहावे लागतात। त्यामुळे त्यांची जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली नाही आहे। त्या आमच्या 3 मुख्य मागण्या आहेत। यासाठी आम्ही दिनांक 7 फेब्रुवारीला स्ट्राईक केला होता। त्यावेळी असं आहे की आमच्या सगळ्या मान्य डॉक्टर अजितदादा पवार यांनी मान्य केलं होतं। त्यामध्ये की फक्त त्यांनी आम्ही 2 दिवसामध्ये सगळे आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करू आणि ते कसं आम्हाला लिखित किंवा GR ते काढतील असं त्यांनी सांगितलं। पण अजून 2 हप्ते होऊन गेले आहेत, पण त्याच्यावर अजून काहीच ॲक्शन झालेली नाही आहे, ऑन पेपर काहीच नाही आहे। म्हणून आम्ही सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे। काल संध्याकाळी 5 वाजतापासून आम्ही स्ट्राईकवर सुरू केलेलं आहे आणि या स्ट्राईकमध्ये म्हणजे जे रुटीन वर्क आहे ते सगळं बंद राहील, फक्त इमर्जन्सी सेवा सुरू राहते। आणि जर आमच्या स्ट्राईक म्हणजे मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा विड्रॉ करू। आणि आमची एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिक्वेस्ट आहे की जितक्या लवकर आमच्या मागण्या पूर्ण होतील तितक्या लवकर बरं होईल, कारण की यामध्ये नुकसान पेशंटचं होते आणि आम्हाला मेन म्हणजे पेशंटला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही मागच्या वेळेस स्ट्राईक मागे घेतला होता। पण यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य नाही झाल्यात, लिखित स्वरूपात मान्य नाही झाल्यात, तर आम्ही हा स्ट्राईक म्हणजे बंद करणार, हा इंडेफिनिट स्वरूपात सुरू राहील। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।